तर आपण बघतोय खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। नांदेड सिटी शिवणी पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नांदेड सिटी शिवणी पूल वाहतुकीसाठी सध्या बंद आहे। सोबतच नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्राप्त झालेला आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढे शहरातले जे पूल आहेत वेगवेगळे ते पाण्याखाली जाताना दिसतात। पहिला जो पूल आहे तो शिवणेचा पूल आहे। नांदेड सिटी ते शिवणेला जाण्यासाठीचा जो हा पूल या ठिकाणी विसर्ग वाढवल्यानंतर बंद करण्यात आल्याचं आपण पाहतो, कारण पुलाहून पाणी वाहत आहे। नांदेड सिटीतून शिवणेकडे जाणारा हा पूल सध्या या पुलाहून पाणी जे आहे ते वाहताना आपण पाहतो आणि म्हणून वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। खडकवासला धरणातून 19,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यानंतर पाण्याचा प्रवाह कसा अथांगपणे आणि वेगानं वाहतो हे आपल्याला दिसतंय। या मार्गावरून कोणी प्रवास करणारे जे लोक असतील त्यांना पर्यायी मार्गानं प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। नदीकाठी जी लोक राहणारी आहेत त्यांना देखील प्रशासनानं आवाहन केलं, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे, कारण पाण्याचा जो एवा आहे तो वाढलेला आहे। पाऊस संततधार सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला या नदीपात्रातून विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर कशा पद्धतीनं हे पात्र दुथडी भरून वाहताना दिसतंय। त्यामुळेच जे नदीकाठी राहणारी लोक आहेत, वस्ती आहेत, त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे असं प्रशासनानं आवाहन केलंय। पुलावून पाणी वाहत असल्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलंय, तसं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।